सत्ता नाही सन्मान महत्वाचा। देवळाली प्रवरात नगराध्यक्षांनी स्वतःचा हक्क सोडून माजी सैनिकांच्या हाती दिला ध्वज। नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। सन्मानासाठी माणसं भांडताना आपण रोज पाहतो, पण देवळाली प्रवरा नगरपालिकेत घडलेली घटना मात्र याला पूर्ण अपवाद ठरली आहे। 77व्या प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहणाचा अधिकार शहराचा प्रथम नागरिक म्हणून नगराध्यक्ष सत्यजित कदम यांना असताना त्यांनी हा मान स्वतःकडे न ठेवता थेट देशासाठी प्राणाची बाजी लावलेल्या माजी सैनिकांना दिला। सत्तेपेक्षा देशभक्ती मोठी असते हे त्यांनी कृतीतून दाखवून दिले। 77व्या प्रजासत्ताक दिनापासून देवळाली प्रवरात एक नवा प्रेरणादायी पायंडा पडला आहे। यापुढे स्वातंत्र्य दिन व प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण माजी सैनिकांच्या हस्तेच होणार आहे। या संकल्पनेची सुरुवात माजी सैनिक भाऊसाहेब विठ्ठल मुसमाडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करून करण्यात आली। प्रजासत्ताक दिनाच्या सकाळी काकासाहेब चौकातील हुतात्मा स्मारकास नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी पुष्पचक्र अर्पण करून शहीदांना अभिवादन केले। त्यानंतर नगरपालिकेच्या प्रांगणात उत्साहात सार्वजनिक समारंभ पार पडला। देशाच्या सीमेवर उभे राहून ज्यांनी आपली झोप, कुटुंब आणि प्राणही देशासाठी अर्पण केले, त्या माजी सैनिकांचा सन्मान करणे ही आपली जबाबदारी आहे, अशा भावना नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी व्यक्त केली। या वेगळ्या आणि संवेदनशील उपक्रमामुळे देवळाली प्रवऱ्यात देशभक्तीचा नवा आदर्श निर्माण झाला असून सर्व स्तरातून नगराध्यक्षांच्या निर्णयाचा मनापासून कौतुक होत आहे। कार्यक्रमास मुख्य अधिकारी ऋषिकेश पाटील, उपनगराध्यक्ष बेबीताई बर्डे, तलाठी गणेश गरकळ, नगरसेवक प्रकाश संसारे, केदारनाथ चव्हाण, संतोष चोळके, बाळासाहेब खुरुद, बाबासाहेब सांबारे, दत्ता कडू, सौरभ मुसमाडे, सतीश वाळुंज, वसंत कदम, चंदाराणी गाडे, सिंधुबाई वाळुंज, सीमा देठे, प्रभारी कार्यालयीन अधीक्षक रामदास मस्के, पाणी पुरवठा विभाग अभियंता निखिल नवले, लेखा विभाग प्रमुख स्वप्नील फड, बांधकाम विभागाचे अभियंता दिनकर पवार, आरोग्य विभाग प्रमुख कृष्णा महांकाळ, उदय इंगळे, ग्रंथपाल संभाजी वाळके आदींसह प्रतिष्ठित नागरिक, माजी सैनिक, गृहरक्षक दल, अग्निशमन विभागाचे कर्मचारी, पत्रकार, शाळेतील विद्यार्थी, महिला आदी उपस्थित होते। या वर्षीचं ध्वजावंदन मला असं वाटतं की प्रथम नागरिक म्हणून नगराध्यक्षांना तो मान आहे, परंतु आपल्या गावापासून अशी एक सुरुवात आपण करतोय की माजी सैनिक जे की आपल्या देशाच्या रक्षणासाठी आपल्या जीवाची बाजी लावत आपल्या देशाच्या संरक्षणासाठी, आपल्या सर्वांच्या संरक्षणासाठी देशाच्या सीमेवर लढत असतात अशा सैनिकांची जी माजी सैनिक संघटना आहे, या संघटनेचा एक प्रतिनिधी आपल्या सर्वांच्या वतीने आज ध्वजवंदन करेल। अधिकारी नगर परिषद देवळाली प्रवरा आज दिनांक 26 जानेवारी 2026 देशाचा 77वा प्रजासत्ताक दिन, त्यानिमित्त सर्व देशवासियांची आणि विशेषतः देवळाली प्रवरा नगर परिषद मधील नागरिकांचे विशेष आनंद आणि आभार व्यक्त करतो। मी या क्षणी एक मनोगत व्यक्त करू इच्छितो की नगर परिषद देवळाली प्रवरा ही कायमच नागरिकांच्या सेवेत असणार आहे। वेळोवेळी सर्व नागरिकांचं आम्हाला सहकार्य आहे आणि ते कायमच वृद्धिंगत हो अशी आमची अपेक्षा। देशाचा प्रजासत्ताक दिन असो किंवा देशाचा स्वातंत्र्य दिन असो, जो आपण साजरा करतो सगळे देशवासी, यामध्ये खऱ्या अर्थानं जर आज बघितलं तर मला असं वाटतं की प्रत्येक गावातून जवळपास कुणी ना कुणी सैनिक हा
देशाचं आपल्या सीमेचं संरक्षण करण्यासाठी देशाच्या सीमेवरती उभा असतो. त्यामुळे आपला देश असेल, आपले सगळे नागरिक असतील, हे सुरक्षित राहतात. त्यामुळे देवळाली प्रवरा नगर परिषदेच्या वतीने जो काही प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम असेल, स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम असेल, ध्वजारोहण असू दे किंवा ध्वजवंदन असू दे, या कार्यक्रमांना गेल्या अनेक वर्षांपासूनची आमची इच्छा होती की माजी सैनिक संघटना, जी की देशासाठी काही ना काही योगदान दिलेला जो सैनिक असतो, ते रिटायर झाल्यानंतर प्रत्येक गावोगावी या संघटना होतात. आणि देवळाली प्रवरा गावामध्ये विशेषतः सांगायचं झालं तर अनेक माजी सैनिक आहेत. त्यांची संघटनाही खूप चांगली आहे. वेळोवेळी गावाला ज्यावेळी कधी मदतीची गरज लागेल त्यावेळेस ही संघटना गावाच्या पाठीशी ठामपणे उभी राहिलेली आहे. त्यामुळे आजपासून या 77व्या प्रजासत्ताक दिनापासून जो मान प्रथम नागरिक म्हणून नगराध्यक्षांचा असतो, नगराध्यक्ष या नात्याने मी यामध्ये निर्णय घेतला. माझ्या सगळ्या सहकाऱ्यांशी बोललो आणि त्यांचीही अनुमती, गावातल्या काही प्रमुखांशी बोललो, त्यांची सर्वांची सहमती या गोष्टीला मिळाली. त्यामुळे आजपासून आम्ही प्रजासत्ताक दिन असो किंवा स्वातंत्र्य दिन असो, ध्वजारोहणाचा कार्यक्रम असो किंवा ध्वजवंदनाचा कार्यक्रम असो, हा माजी सैनिक संघटनेच्या वतीने एक प्रतिनिधी त्यांचे असतील आणि त्यांच्या हस्ते केला जाईल, ही संकल्पना अंमलात आणलेली आहे. महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी अहिल्यानगर जिल्हा संपादक जालिंदर आल्हाट.